नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ज्ञानाकोर फाउंडेशनमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, दिलगिरी व्यक्त करतो। लाईव्ह सेशन आपल्याला भरपूर घ्यायचे होते। लाईव्ह सेशनमधून तुमच्यासोबत इंटरॅक्शन होणार होतं, परंतु काही टेक्निकल इश्यू जो आहे तो फार ग्रेव्हिटेड स्वरूपातला आहे, लवकर तो सॉल्व्ह होऊ शकत नाहीये। त्यामुळं माझा प्रयत्न असेल की आपल्या असलेल्या ह्या अभ्यासामध्ये खंड नाही पडला पाहिजे। त्यामुळं मी अशा प्रकारचे असलेले काही व्हिडिओज आहे ते मी पोस्ट करत जाईल, त्याच्या माध्यमातून तुम्ही स्टडी करत चला। आणि यदा कदाचित तुम्हाला जर कोणताही प्रश्न निर्माण होत असेल किंवा कोणताही क्वेश्चन होत असेल तर क्वेश्चनला अगदी बिझिझक स्वरूपामध्ये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका आणि माझ्याकडनं जेवढं प्रयत्न होत असेल मी तेवढ्या सगळ्या क्वेश्चनचा आन्सर देण्याचा प्रयत्न करेल। किंबहुना त्या प्रकारचा असलेला अभ्यास करताना तुम्हाला अजून काही अडचण येत असेल तर माझा खाली हा नंबर दिलेला आहे किंवा त्या प्रकारच्या असलेल्या पोस्टवर पण नंबर आहे, तुम्ही कधीही कॉल करू शकता। विशेष स्वरूपामधलं तुम्ही मेसेजही करू शकता की सर मला हा पॉईंट कळला नाहीये, आपण त्याच्यावर डिस्कस करू शकतो, त्याच्या सॉल्युशन्स काय आहे हे माझ्याकडनं मी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करणार आहे। मग अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टीला कंटिन्युएशनमध्ये नेण्यासाठी जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की पंचवार्षिक योजनेच्या संदर्भामध्ये 2 व्हिडिओ असणार आहे। पहिला असेल तो भाग क्रमांक 1 जो की आज आपण डिस्कस करतोय PYQच्या बाबतीमध्ये, आणि उर्वरित जो भाग आहे तो 2 दिवसांमध्ये आपण पोस्ट करणार आहोत। मग अशा पद्धतीने तुम्ही हळूवार पद्धतीने हे सगळे व्हिडिओ बघत चला, सगळ्या व्हिडिओंचा अभ्यास घेत चला आणि ह्या गोष्टीच्या माध्यमातून तुम्हाला तो टॉपिक समजतो की नाही हेही थोडं ॲनालिसिस करा। नाहीतर काय फक्त आपण व्हिडिओ बघतो, आपल्याला कळतंय, आपल्याला कधी कधी आन्सर पाठ असतात, परंतु त्याच्या मागची कॉन्सेप्ट काय आहे ही पण कळणं गरजेचं आहे। नाहीतर ही कळलं नाही तर तुम्हाला कोणत्याही प्रकारे अभ्यास खूप फ्रुटफुल होत आहे हे कळणार नाही। त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी करता वेळेस बाकीच्याही गोष्टीकडे थोडं लक्ष ठेवत जा, कारण की आपल्याकडे टार्गेट आहे। टार्गेट म्हणजे MPSC राज्यसेवा आपल्याला काढायची आहे, सोबतच याच्यासोबत हाताहात आपला कंबाईन पण निघून जाऊ शकतो। त्यामुळं आपल्याला हे जर करायचं असेल तर प्रॉपरली त्याला विथ ग्रॅव्हिटेटेड असलेल्या स्टडीने करावं लागणार आहे। त्यामुळे वेळ न दौडवता आपण अर्थशास्त्राच्या असलेल्या PYQच्या टॉपिक वाईज सिरीजमध्ये आपण पंचवार्षिक योजना आणि त्याच्यावर आधारित असलेले कसे क्वेश्चन येऊन गेले त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत। मग पहिला क्वेश्चन घेऊया। पहिला क्वेश्चन काय सांगतोय तर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 हा क्वेश्चन आहे। त्याच्यामधला पहिला क्वेश्चन आहे, वेगवान आणि अधिक समावेशक विकासाकडे हे डॅश भारतीय पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट होते। तसं बघायला गेलं तर हा क्वेश्चन चुकीचा फ्रेम केला गेलेला आहे, कदाचित त्यांना वेगळ्या पद्धतीचा फ्रेम करायचा होता। यांनी 11वी पंचवार्षिक योजना आणि 12वी पंचवार्षिक योजनेचं असलेलं जे मिक्सअप आहे ते इथं केलेलं आपल्याला दिसून येते। बघा, आपण पहिल्या प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये काही उद्दिष्ट ठेवले होते। उद्दिष्ट म्हणजे एक सामाजिक स्वरूपातला आपल्याला काय अचीव करायचंय, कारण की ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस पंचवार्षिक योजना ही नियोजन पद्धतीच्या स्वरूपामधून तयार झालेली योजनेचा असलेली आखणी आपण ज्याला म्हणतो, जे की कुठंतरी आपल्याला काही गोष्टी अचीव लवकर करायच्या आहे आणि तो जर स्टेप बाय स्टेप आपण अचीव केलं तर देशाची प्रगती होईल, हा त्याच्या मागचा शुद्ध असा हेतू होता किंवा उद्देश होता। मग आपण 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी टाकल्या होत्या किंवा महत्त्वाच्या गोष्टी साध्य करायच्या होत्या। त्याच्यामध्ये काय होतं तर त्यावेळेस वेगवान त्यासोबत असलेलं समावेशक अशा प्रकारचा असलेला जो विकास आहे तो काय करायचा होता, आपल्याला साध्य करायचा होता। मग हे आपल्याला 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये करायचं होतं, परंतु त्यांनी क्वेश्चन काय दिला, वेगवान आणि अधिक समावेशक विकास अशा प्रकारचं दिलेलं आहे। परंतु ज्यावेळेस आपण 12वी पंचवार्षिक योजना बघतो तर 12व्या पंचवार्षिक मध्ये काय आहे तर वेगवान अधिक समावेशक आणि शाश्वत, काय शाश्वत स्वरूपातला म्हणजे काय तर फास्टर, मोर इन्क्लुसिव्ह अँड सस्टेनेबल अशा प्रकारचा जो पॅराडॉक्स त्या प्रकारचा त्यांनी तयार करून ठेवला होता किंवा त्या प्रकारचा असलेला पॅरामीटर्स तयार केला होता। आणि त्या अनुषंगाने असं सांगितलं होतं की 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला ह्या गोष्टी काय करायच्या आहे, अचीव करायच्या आहे। ज्यावेळेस आपण 11वी पंचवार्षिक योजना बघतो तर त्यावेळेस 11व्या पंचवार्षिक योजनेचा काळही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, 2007 ते 2012
12 पर्यंत आपल्याला याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दिसून येत आहे. मग काळ हा असा होता की ज्याच्या माध्यमातून आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर 2000 पासून MDG आपण इम्प्लिमेंट केलं होतं. MDG म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, आणि ह्या मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्सला अचीव करण्यासाठी आपल्याला इकॉनॉमिक स्वरूपामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी डेव्हलपमेंटल ओरिएंटेशन करावं लागणार आहे आणि कोणत्या गोष्टीला आपल्याला साईडलाईन करावं लागणार आहे याच्यावर भाष्य करत होतं. परिणाम स्वरूप 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला ही जी इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट आहे ती काय करायची होती, फास्टर करायची होती, आणि सोबतच आपल्याला इन्क्लुझिव्ह करायची होती. कशी करायची होती? इन्क्लुझिव्ह म्हणजे आपल्याला वेगवानता वाढवायचं आहे, म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेचा जो त्या प्रकारचा जो स्पीड आहे तो इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये न्यायचा आहे, आणि सोबतच तो इन्क्लुझिव्ह असला पाहिजे, सर्वसमावेशक असला पाहिजे. काही पर्टिक्युलर गटांना, पर्टिक्युलर असलेल्या घटकांना तुम्ही डावलून तुमची डेव्हलपमेंट करू शकत नाही. मग अशा वेळेस ह्या सगळ्या गोष्टी करता वेळेस तुम्हाला समावेशक विकास हा अत्यंत महत्त्वाचा होता. परंतु उतरत्या काळामध्ये नंतरच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या काही गोष्टी जेव्हा बदलत जाणार होत्या तर त्यावेळेस हेही दिसून आलं होतं की आपल्याला कुठंतरी अर्थशास्त्रामध्ये बदल करावा लागेल. मग अर्थशास्त्रामध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये काय बदल करावा लागेल की आपल्याला वेगवान स्वरूपामध्ये काय करावं लागणार आहे, ही तर इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी चालूच ठेवावं लागेल, परंतु त्या प्रकारचा असलेला अधिक स्वरूपातला समावेशक, मोर इन्क्लुझिव्ह, कारण की वरती आपण 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये भरपूर काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यामध्ये असफलता यायला भेटली किंवा असफल स्वरूपामध्ये आपल्या भारताची असलेली डेव्हलपमेंट दिसायला लागली. परिणामी 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण त्या गोष्टीला काय करायचं होतं, मोर इन्क्लुझिव्ह करायचं होतं. म्हणजे प्रत्येक सेक्टर वाईज, मग ॲग्रिकल्चर सेक्टर असेल, सर्व्हिस सेक्टर असेल किंवा मॅन्युफॅक्चर सेक्टर असेल, इवन दो वुमन एम्पॉवरमेंट असो किंवा चिल्ड्रन डेव्हलपमेंट असो, ह्या प्रत्येक अस्पेक्ट्समध्ये आपल्याला मोर इन्क्लुझिव्हनेस आणायचा होता. परंतु हे करता वेळेस, ही डेव्हलपमेंट करता वेळेस आपल्याकडच्या असलेल्या निसर्गिक स्वरूपातल्या ज्या काही गोष्टी असेल, निसर्ग असेल, त्याचा ऱ्हास होता कामा नये, हेही आपण लक्ष ठेवलं पाहिजे. म्हणून तिथं स्वरूपातलं शेवटचं असलेलं वाक्य होतं ते म्हणजे काय, शाश्वत स्वरूपातला विकास असला पाहिजे. डेव्हलपमेंट करा, परंतु ह्या लॉंग टर्म सस्टेनेबल असायला पाहिजे. कारण की कुठंतरी आता प्रकारची चाहूल लागली होती की आता MDG वरून कुठे शिफ्ट व्हावं लागणार आहे, आपल्याला SDG वरून शिफ्ट व्हावं लागणार आहे. आणि परिणाम तसा झाला. 2015 मध्ये आपण SDG स्वीकारलं. मग 12वी पंचवार्षिक योजनेचं ज्यावेळेस आपण बघतो तर 2012 ते 2017 पर्यंत राहणार होतं. मग मधल्या काळामध्येच त्या प्रकारच्या असलेल्या 2015 मध्ये आपण SDG आणणार आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा चालू होणार आहे. मग आपण सस्टेनेबल कसं आणायचं आहे याच्यावर भाष्य होत असताना वेगवान, अधिक समावेशक आणि शाश्वत अशा स्वरूपातल्या गोष्टीवर काय केलं गेलेलं आहे, भाष्य केलेलं आपल्याला दिसून येत आहे. मग अशा स्वरूपामध्ये हा क्वेश्चन चुकीचा होता, कारण की यांनी वेगवान आणि अधिक समावेशक 12व्या पंचवार्षिक योजनेचा शब्द आहे आणि वेगवान हा 11व्या आणि 12व्या दोघांमध्ये आहे. मग नेमकं विचारायचं काय होतं ते थोडं कन्फ्युजिंग पोर्शन आपल्याला झालेला दिसून येतोय. आलं लक्षात? मग 11वी पंचवार्षिक योजना वेगवान, समावेशक विकास असणार आहे आणि त्या प्रकारचा असलेला वेगवान, अधिक समावेशक आणि शाश्वत त्या प्रकारचा काय असणार आहे, तिथं विकास असणार आहे. ह्या शब्दावर भाष्य केलेलं आपल्याला दिसून येते. आलं लक्षात? त्यामुळे हा स्टेटमेंट किंवा ह्या प्रकारचा क्वेश्चन चुकीचा आहे, परंतु आपण तरीही याला अभ्यास केला का आपल्याला गरज होती म्हणून. ठीक आहे, चलायचं पुढच्या क्वेश्चनकडे. पुढचा क्वेश्चन आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 चा. कधीचा आहे? 2019 चा. काय सांगितलेलं आहे, खालीलपैकी कोणते प्रतिरूप किंवा प्रतिमान ज्याला आपण म्हणतो हा आर्थिक वाढीतील महत्वाचा घटक मानला जातो. मग याच्यामध्ये दिलं आहे हेक्सेचर ओव्हिलिन आहे, हेरोडोमर आहे, हाब्रल आहे आणि वरीलपैकी सर्व. बघा, कोणत्याही देशाचा असलेला विकास करायचा असेल ना किंवा त्या प्रकारची डेव्हलपमेंट करायची असेल ना तर काही तुम्हाला मॉडेल्स यूज करावे लागतात. मॉडेल म्हणजे किंवा प्रतिमान ज्याला आपण मराठी भाषेत म्हणतो. मग हे प्रतिमान, हे मॉडेल म्हणजे काय, तर एका प्रकारचं असलेलं स्ट्रक्चर ठरवून दिलेलं असतं किंवा एका प्रकारचं असलेलं ते मॉडेल ठरवतो आणि मॉडेलनुसार आपल्याला कोणत्या कोणत्या घटकावर फोकस करावं लागेल, कोणत्या गोष्टीवर फोकस करावं लागेल की ज्याच्या माध्यमातून तुमची असलेली ही डेव्हलपमेंट अप्रोच जो आहे तो लवकर अचीव करू शकतो. जसं की फॉर एक्झाम्पल भारत स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताला सगळ्यात मोठा फटका बसला तो म्हणजे फाळणीचा. दुसरी गोष्ट भेटली, भारताकडं आपल्याकडं आर्थिक परिस्थिती जशी सबळ पाहिजे होती
ती नव्हती. सोबतच त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला काय करता येऊ शकतं किंबहुना त्या प्रकारचं असलेलं अजून आपल्याला काय करता येईल यावर भाष्य करण्यासाठी आपण एक मॉडेल स्वीकारलं होतं आणि ते मॉडेल म्हणजे काय तर हेरॉड डोमर मॉडेल आपल्याला तिथं दिसून येते. मग भारताकडे तर पैसा नव्हता, पण भारताकडं एक गोष्ट होती ती म्हणजे काय तर आपल्याकडं असलेल्या श्रीमंत लोकांचा भरणा त्यावेळीही होता. मग अशा वेळेस भारताच्या तर समाजवादी विचारसरणी होती. भारताला स्वतंत्र भेटल्यानंतर समाजवादी विचारसरणीच्या माध्यमातून आपल्या भारताला रन करायचं आहे. परंतु याच्या मागचं असलेलं ही कारण आपल्याला असं दिसून येते की भारताच्या असलेल्या ह्या विचाराला थोडी आपण बगल दिली आणि त्यासोबत आपण कुठंतरी ह्या श्रीमंत जे लोक होते टाटा बिर्ला त्या काळचे तर यांना आपण सोबत घेतलं आणि ज्या काही मोठमोठ्या इंडस्ट्री होत्या त्या इंडस्ट्री स्थापन करून आपल्याला अर्थव्यवस्थेला थोडासा धक्का द्यावा लागत होता. मग अशा अनुषंगाने आपण हा जो मॉडेल आहे तो पर्टिक्युलर हेरॉड अँड डोबर मॉडेलच्या आधारावर तयार केला आणि त्याच्यात सांगितलं की कशा प्रकारे कोणत्या गोष्टीवर फोकस करावं लागेल. मग त्यांनी सांगितलं की भारताचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे की भारताला सध्या खायला प्यायला दाणे नाहीये किंवा भारताच्या असलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये भूकबळीचं प्रमाण जास्त आहे. मग आपण काय करू पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण दुसऱ्या कोणत्याच घटकावर किंवा कोणत्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं नाही, फक्त कशावर केंद्रित करायचं आहे तर ॲग्रिकल्चर सेक्टरवर करायचं आहे. परिणाम स्वरूप त्या प्रकारचं असलेला हेरॉड अँड डोमर मॉडेल आपण काय केलं होतं पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून तर आपण तिथं इम्प्लिमेंट केलं. म्हणजे हेरॉड अँड डोमरचं एक मॉडेल तयार केलं आणि त्या मॉडेलमध्ये असं सांगितलं होतं की तुम्ही ॲग्रिकल्चरवर काय करा फोकस करा. मग ॲग्रिकल्चरवर फोकस केल्यामुळं आपण सर्वात जास्त पैसा ॲग्रिकल्चरच्या प्रोडक्टिव्हिटी ॲग्रिकल्चरच्या मार्केटिझम किंवा ॲग्रिकल्चरच्या असलेल्या युटिलिटीवर काय केला जास्त फोकस केला. ॲटोमॅटिकली भारताच्या असलेल्या अर्थव्यवस्थेला एक बिग पुश भेटला आणि त्या पुशमुळं कुठंतरी भारताची अर्थव्यवस्था हळूहळू का होईना चालायला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. मग अशा प्रकारचे हे मॉडेल्स यूज करणं गरजेचं असतं का कारण की त्या काळाची असलेली गरज काय आहे अर्थव्यवस्थेमध्ये कोणते त्या प्रकारचे टूल्स वापरायला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी वापरल्या पाहिजे की ज्याच्या माध्यमातून अर्थव्यवस्था चांगल्या पद्धतीने चालू शकते. म्हणून आपल्या पंचवार्षिक योजनेमध्ये म्हणजे सुरुवातीच्या 5 वर्षामध्ये जसे की आपण 1951 ते 1956 मध्ये ह्या प्रकारचं असलेलं हे मॉडेल आपण काय केलं होतं यूज केलेलं आपल्याला दिसून येते. आणि परिणाम स्वरूप पण माहिती असेल सर्वांना की पहिल्या पंचवार्षिक योजना ही यशस्वी योजना म्हणून गणल्या जाते की ज्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी अचिव्हमेंट केलेलीही दिसून येते. आलं लक्षात. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस बघतो तर त्यावेळेस खालीलपैकी कोणते प्रारूप हे आर्थिक वाढीतील महत्वाचा काय आहे घटक मानला गेला आहे तो म्हणजे काय आहे हेरॉड आणि डोमर मॉडेल आपल्याला म्हणता येऊ शकतं. आलं लक्षात. म्हणून याचा आन्सर असणार आहे 2 क्रमांकाचं. पुढचा क्वेश्चन घेऊया. तिसरा क्वेश्चन 9व्या पंचवार्षिक योजनेनुसार जीडीपी वाढीच्या काय आहे वाढीचा दराचा इष्टांक डॅश होता. इष्टांक म्हणजे किती आपण सेट आउट केला होता. बघा आपण ज्या पद्धतीने प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये काही उद्दिष्ट ठेवत होतो आणि त्या उद्दिष्टाला अचीव करण्यासाठी काही आपण पर्सेंटाईलने किती आपण अचीव करणार आहे हेही उद्दिष्ट सोबत ठेवत होतो. म्हणजे थोडक्यात आपण किती प्रकारचं असलेलं दरवर्षी काही गोष्टी अचीव करू आणि सगळ्याचा मीन्स काढून आपण एक फायनल म्हणजे 5व्या वर्षी आपल्याला किती ग्रोथ रेट अपेक्षित आहे हे ठरवण्याचा आपण तिथं प्रयत्न केलेला आहे. मग तसं प्रत्येक असलेल्या जी योजना होती त्या योजनेच्या माध्यमातून हे आपण ऑलरेडी ठरवलं होतं. मग परंतु यांनी विशेषतः 9व्या पंचवार्षिक योजनेबद्दल संभाषण केलेलं आहे. मग 9वी पंचवार्षिक योजनेचा ज्यावेळेस संदर्भ घेतो तो 1997 ते 2002 पर्यंत याचा कालावधी होताना आपल्याला दिसून येतोय. मग अशा वेळेस 9व्या पंचवार्षिक योजनेच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला काय दिसून येते की पर्टिक्युलर काय आहे सामाजिक न्यायासह आर्थिक वाढ समानतेसह सामाजिक न्यायासोबत समानतेसह आर्थिक वाढ अशा प्रकारचं त्याचं उद्दिष्टही ठेवलेलं आपल्याला दिसून येतं. मग आता हे उद्दिष्ट ठेवल्यानंतर त्या प्रकारच्या असलेल्या काही गोष्टी आपल्याला अचीव करायच्या होत्या जे टार्गेट वाईज पर्सेंटाईल वाईज होतं. मग ते पर्सेंटाईल किती होतं तर 6.5 म्हणजे आपल्याला सरते शेवटी 5व्या वर्षीपर्यंत म्हणजे पहिल्या वर्षापासून म्हणजे 97 पासून ते 2002 पर्यंत ह्या 5 वर्षाच्या काळामध्ये आपल्याला ऑन एन ॲव्हरेज 6.5 ची काय करायची आहे ग्रोथ करायची आहे किंवा आपल्याला त्या प्रकारचं टार्गेट अचीव करायचं आहे.
मग अशा पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अचीव करायच्या होत्या. का करायच्या होत्या हेही समजून घ्या. 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये भारताने बऱ्यापैकी LPGचा ॲडॉप्ट केला, म्हणजे लिबरलायझेशन्स, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन्स. हे ॲडॉप्ट केल्यानंतर भारतामध्ये काही ठिकाणी बऱ्यापैकी गोष्टीची असलेली अवेलेबिलिटी वाढली, काही ठिकाणी तिथं इंडस्ट्रियलायझेशन वाढायला सुरुवात झाली. परंतु काही भाग जो होता तो कुठंतरी काय होता, डिस्पॅरिटीनी फेस करत होता. कारण की भारतामध्ये LPGचा असलेला जो प्रभाव आहे तो काय प्रत्येक राज्यांमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट झाला होता का? बिलकुल नाही. काही राज्यच त्याच्यामध्ये काय झाली होती, सबळ झाली होती. जसं की महाराष्ट्र होता, गुजरात होता, मध्ये त्या प्रकारचा असलेला आंध्र प्रदेश होता. ह्या काही राज्यांमध्ये ह्या LPGचा खूप भरमसाठ त्याचा युटिलायझेशन झाला. परंतु बिहार असेल, राजस्थान असेल किंवा पर्टिक्युलर तुमचा असलेला UPचा काही वरचा पोर्शन असेल, ह्या राज्यांमध्ये हा जो LPGचा मॉडेलचा जो पर्क्युलेशन लेवल आहे तो कमी स्वरूपातला होता. मग अशा वेळेस आपल्याकडची जी आर्थिक वाढ होती ती समानतेसह होती का? बिलकुल नाही. मग अशामुळं आपण पुढच्या पंचवार्षिक योजनेमध्ये, म्हणजेच कोणत्या, तर 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण काय सांगितलं, आपल्याला आर्थिक वाढ करायची आहे, परंतु कशी, तर समानतेसह आर्थिक वाढ करावं लागणार आहे. अदरवाईज समानतेसह जर तुम्ही आर्थिक वाढ करत नसेल तर फक्त एकच राज्य पुढे जाईल, त्या राज्यातलेच लोक पुढे जातील, पण बाकीच्या राज्याचं असलेली जी अवेलेबिलिटी आहे किंवा त्याची जी कॅपॅसिटी आहे ते ड्रेन होत जाणार आपल्याला दिसून येणार आहे. आणि सोबतच त्या प्रकारचा सामाजिक न्याय हा सगळ्यांना दिला गेला पाहिजे. कारण की इथं डिस्पॅरिटी वाढत चालली होती. LPG आल्यानंतर इंडस्ट्रियलायझेशन झालं, कॅपिटलिझम वाढलं, पर्टिक्युलर काही लोकांकडेच पैसे यायला लागले, परत ती डिस्पॅरिटी वाढायला गेली. म्हणून आपण 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण याच्यावर काटकक्षाने लक्ष दिलं की आपण LPG ॲडॉप्ट करतोय 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये, परंतु याचा अर्थ हा होत नाहीये की भारतामध्ये डिस्पॅरिटी आपण अलाउड केली आहे किंवा आपण कॅपिटलिझम पूर्णपणे ॲडॉप्ट केलेलं आहे. बिलकुल नाही. भारताचा मूळ उद्देश त्या प्रकारचा समाजवादीच होता. त्यामुळे आपण कितीही बदल केला असेल तरी ह्या मूळ उद्दिष्टांना धक्का लावून दिलेला नाहीये. मग अशा प्रकारचं असलेल्या ह्या 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 6.5 असलेला आपण टक्केवारी ठेवली होती, परंतु ती अचीव झाली फक्त किती, 5.5% अचीव होताना आपल्याला तिथं दिसून येते. मग आता हे 9वी पंचवार्षिक योजनेचा अभ्यास केलाच आहे, तर आपण त्या प्रकारचं असलेलं 10वी, 11वी, 12वी यांच्याही असलेल्या काही गोष्टी तिथं आपण टार्गेट्स ठेवले होते. मग 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये किती %, तर 8% ठेवलं होतं. 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 9% ठेवलं होतं आणि 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये देखील किती, 8% ठेवलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे एकंदरीत 10वी पंचवार्षिक योजना, 11वी पंचवार्षिक योजना आणि 12वी पंचवार्षिक योजनामध्ये 8%, 9% आणि 8% अशा प्रकारचे उद्दिष्ट ठेवले. त्याच्यामध्ये आपल्या काही गोष्टी अचीव झाल्या, काही गोष्टी अचीव नाही झाल्या, तो भाग वेगळा, परंतु आपण हे असे टार्गेट्स ठेवलेले आपण दिसून येतोय. आलं लक्षात? मग अशा प्रकारे ही 9वी पंचवार्षिक योजना की ज्याचा इष्टांक म्हणजे आपण टार्गेट्स किती होते, तर होते 6.5%, परंतु अचीव किती झालाय, 5.5%. अशा प्रकारचा STMS 2019 क्वेश्चन होता. थोडं अॅनालिसिस जर केलं ना, तुम्हाला पाठ करायची गरज नाही पडत, कारण की याचं उद्दिष्ट काय आहे, का बरं केलं, हे जर कळालं ना, तुम्ही सहजरित्या त्या गोष्टी पाठ करू शकता किंवा ते सहज लक्षात राहणार आहे आपल्याला. चलायचं पुढं. चलो. 10वी योजनेसाठी खालीलपैकी कोणती विधाने लागू आहे अशा प्रकारे विचारलेलं आहे. मग आता इथं 10वी पंचवार्षिक योजनेचा संदर्भ घेतलेला आहे. मग 10वी पंचवार्षिक योजना ज्यावेळेस आपण म्हणतो तर त्यावेळेस आपल्याला काय दिसतंय की 2000 त्या प्रकारचं 2007 पर्यंत आपल्याला काय दिसणार आहे, याचा कालावधी दिसणार आहे. कधीपासून, 2002 ते 2007 पर्यंत याचा काय आहे, कालावधी 10व्या पंचवार्षिक योजनेचा. आता 10व्या पंचवार्षिक योजना एका प्रकारची असलेली फार महत्वाची योजना आहे. का? हिला 2-3 नावं आहे. जसं की त्या प्रकारचं याला म्हणलं जातं शिक्षण योजना. काय म्हणलं जातं? शिक्षण योजना. दुसरं नाव आहे लोकांची योजना. काय आहे? लोकांची योजना. असं 2-3 त्याला काय आहे, नाव आपल्याला दिसून येते. मग आता नेमकं ह्या असलेल्या काळामध्ये याला का बरं महत्व प्राप्त झालं, तर लक्ष ठेवायचं 10व्या पंचवार्षिक योजना जी आहे ना, त्या 5 इयर प्लॅन्समध्ये, 10th इयर प्लॅन्समध्ये 3 गोष्टीवर जास्त फोकस केला होता. एक म्हणजे काय आहे, तर महिला सबलीकरण. दुसरा आहे कृषी घटक. काय आहे? कृषी घटक. आणि तिसरा आहे तो म्हणजे रोजगार निर्मिती.
मग अशा प्रकारचं असलेलं ज्यावेळेस आपण 10वी पंचवार्षिक योजना म्हणतो, तर 10वी पंचवार्षिक योजना का महत्वाची आहे, तर ह्या 3 घटकावर आपण तिथे जास्त लक्ष केंद्रित केलं. मग अशा वेळेस आपण 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये महिला सबलीकरणावर फोकस केला. मग महिला सबलीकरण करायचं असेल तर 3 गोष्टीवर आपल्याला फोकस करावा लागणार आहे. एक म्हणजे सोशो इकॉनॉमिकल आणि त्या प्रकारचं असलेलं त्यांची एम्पॉवरमेंट. मग ह्या तिन्ही अस्पेक्टनी सोशो इकॉनॉमिकल आणि एम्पॉवरमेंट आणि अलॉंग विथ दॅट तिथं पॉलिटिकल एम्पॉवरमेंट होऊ शकतो किंवा कोणत्याही अँगलचा एम्पॉवरमेंट असेल. अशा स्वरूपातून महिलांचं सक्षमीकरण हा पहिला मूळ मुद्दा आहे. त्याच्यावर आपल्याला तिथं जास्त काय करावं लागणार आहे, लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. त्याच्यानंतर आपण कृषी घटकावर आपण थोडं जास्त लक्ष केंद्रित केलं आणि कृषी घटकाच्या संदर्भामध्ये विशेषतः ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपण कृषी क्षेत्राला गाभा क्षेत्र म्हणून काय केलं होतं, कन्सिडर केलं होतं. इट्स अ प्रायमरी फोर्स ऑफ युअर इकॉनॉमी असं म्हणून कन्सिडर केलं होतं. कारण की तुम्ही कितीही डेव्हलपमेंट करा, विदाउट ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट यू कुड नॉट बी सर्वाइव्ह. फॉर दॅट रिझन्स आवर इंडियन गव्हर्नमेंट ऑलवेज थिंक अबाउट द ॲग्रिकल्चर सेक्टर्स अँड दे ऑलवेज गिव्ह द एम्फेसाइज ऑन द ॲग्रिकल्चर. बिकॉज ऑफ द एव्हरीथिंग्स विच आर निडेड फॉर द डेव्हलपमेंट वी हॅव टू बी टेक द बेस ॲज द ॲग्रिकल्चर्स. यू डोंट हॅव एनी अल्टरनेटिव्स. फॉर दॅट रिझन्स वी गिव्ह द एम्फेसाइज ऑन द 10th 5-year प्लॅन्स ऑन द ॲग्रिकल्चर. तिसरा घटक होता तो म्हणजे रोजगार निर्मिती. आपल्याला आपण 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 10 लक्ष किती 10 लक्ष अशा प्रकारची रोजगार निर्मिती करायची आहे. अशा प्रकारचं आपण टार्गेट ही ठेवलेलं आपल्याला तिथं दिसून येते. म्हणून ह्या योजनेला कदाचित लोकांची योजना म्हटलं जात असेल की असं म्हटलं जात असेल की इट इज अ टोटली डेडिकेट टू द फॉर द वेलफेअर ऑफ द पीपल्स. आणि शिक्षण योजना का म्हटलं जावं, कारण की ह्याच असलेल्या योजनेअंतर्गत कोणत्या ह्याच असलेल्या योजनेअंतर्गत ज्यावेळेस आपण बघतो तर बाय वे ऑफ 86 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटच्या माध्यमातून आपण काय केलं होतं, राईट टू एज्युकेशन हा जो काय फंडामेंटल राईट्स केला होता. म्हणून हा शिक्षणाचाही योजना म्हणून कन्सिडर केल्या जाते. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही बघता तर त्यावेळेस आपल्याला हे जे पर्टिक्युलर काही गोष्टी आपण ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करत होतो तर हे सगळं त्याच्यामध्ये दिसून येतो. मग अशा प्रकारचं असलेली ही जी योजना आहे त्याचा कालावधी 1 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2007 मध्ये होताना आपल्याला दिसून येतो. जीडीपी वृद्धी किती वृद्धिष्टांक म्हणजे इष्टांक किती होता, 8%. मी मागच्या याच्यामध्ये सांगितलं स्लाइडमध्ये 10व्या पंचवार्षिक योजनेचा आपण किती ठेवला होता, 8% ठेवला होता. आणि त्याच्यानंतर औद्योगिक जो वाढ करायचा होता तो किती % होता, 10% होता. आणि रोजगार निर्मिती 10 लक्षाच्याही पुढे आपण ठेवण्याचा प्रयत्न आपण ठेवला होता की भाई इतना बनेंगी, एम्प्लॉयमेंट रेशो इतना बढ़ना चाहिए हमारे इंडिया में, फॉर दॅट इट विल बी अ सर्वाइव फॉर अस ऑल्सो. दॅट रिझन्स आपण हे सगळ्या गोष्टी केल्या होत्या. परंतु लगेच आपण 2007 पर्यंत साक्षरता वाढ 60% पर्यंत अपेक्षित कधीच केलं नव्हतं. पहिलं तर गोष्ट आपण ही सगळ्यात डोक्यात लक्षात घेणं गरजेचं आहे. भले की शिक्षण योजना होती परंतु शिक्षणाची पायामुळं खूप मागं पडलेलो आहोत. त्यामुळे ते बेसिक एक त्या प्रकारचं तयार करायचं आहे. किती ग्रोथ होईल, कोणत्या स्वरूपात ग्रोथ होईल, वी नेवर थिंक अबाउट दॅट बिकॉज ऑफ वी नो दॅट द इमिडिएटली द इफेक्ट ऑफ द इम्प्लिमेंटेशन ऑफ अ राईट टू एज्युकेशन पॉलिसी विद इन इंडिया वी आर नेवर टू बी गेटिंग द काइंड ऑफ अचिव्हमेंट्स इन रिसेंट इयर्स. It will be take the little bit more times for the development of the education sectors within India because of India is a developing countries. For that reasons ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस कुठेतरी प्रॉब्लेमॅटिक दिसत होता. म्हणून आपण अशा प्रकारचं काही टार्गेट्स आपल्याला ठेवले नव्हते. त्यामुळं ABC याचा आन्सर असणार आहे अ ब क. तिसऱ्या क्रमांकाचं उत्तर आपल्याला दिसून येत आहे. ASO मेन्स 2019 असलेला क्वेश्चन आहे. प्रॉपरली अंडरस्टूड करून घेतलं असेल तर बऱ्यापैकी गोष्टी लवकर क्लिअर होणार आहे. त्याच्यानंतर आहे पुढचा क्वेश्चन, 5वा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती विकासाची वेतन वस्तू रचना तयार केलेली आहे. ASO मेन्स 2019 आहे. वेतन वस्तू रचना, जसं मी तुम्हाला सांगितलं मॉडेल्स असतात, हा एक मॉडेल होता. मग याला आपण काय म्हणतो, वेजेस अँड गुड्स मॉडेल. आता वेजेस अँड गुड्स मॉडेल काय आहे, पहिली गोष्ट हा वेजेस अँड गुड्स मॉडेल कधीपासून इम्प्लिमेंट केला किंवा कोणत्या योजनेमध्ये इम्प्लिमेंट केला, हा पहिला बेसिक फंडामेंटल क्वेश्चन आहे. तो आहे तुमच्या असलेल्या 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. मग 7वी पंचवार्षिक योजना कधीची आहे तर 1985 ते 1990 पर्यंत. म्हणजे आपण कोणाचा काळ म्हणू शकतो, राजीव गांधी सरांचा काळ आहे हा म्हणू शकतो. मग आता ह्या काळामध्ये काय झालं ते सगळ्यात महत्वाचं आहे. आता ह्या काळामध्ये काय झालं होतं की भारत सरकार हा कर्जामध्ये एवढा डुबत चालला होता
कारण की जर तुम्ही पंचवार्षिक योजनेचा जर विचार करायला गेले ना, तर सर्वात जास्त 6व्या पंचवार्षिक योजनेच्या एंड पासून आणि 7व्या पंचवार्षिक योजनेच्या मिड पर्यंत जर बघायला गेलं तर गव्हर्नमेंटनी सोशल रिफॉर्मच्या ओरिएंटेशननी एवढा काही खर्च केला होता की भारताला त्या प्रकारचं असलेलं बाहेरून कर्ज घ्यावं लागलं होतं की आमच्याकडे सोशल वेलफेअर स्कीम्स आणतोय. बघा ना, तुम्ही ऑब्झर्व करा तर 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वात जास्त सोशल वेलफेअर स्कीम आहे. हे गरिबी हटाव, 20 पॉइंट्स प्रोग्राम, हे ते ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा केल्या गेल्या तर ऑटोमॅटिकली भारताच्या असलेल्या कर्जाचा बोजा वाढताना आपल्याला काय होतोय तिथं दिसून येतोय. मग ह्या काळामध्ये ज्या गोष्टी होणार होत्या त्या गोष्टी आपल्याला अचीव्ह करणं कदाचित अवघड चालू होतं. सोबतच आपल्याकडे काही अर्थतज्ञ होते. त्या अर्थतज्ञामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव घेतलं जातं CN वकील साहेब आणि त्या प्रकारचा असलेला PR ब्रह्मानंद साहेब होते. मग यांनी सांगितलं की अरे भारत सरकार तुम्ही एक गोष्ट करा ना की ऑलरेडी तुमच्याकडं त्या प्रकारचं असलेलं कॅपिटल फॉर्मेशन होण्याची तुमच्याकडं आता कॅपॅसिटी राहिली नाहीये. म्हणजे तुम्ही कॅपिटल गुड्सवर मोठमोठ्या इंडस्ट्रीवर तुम्ही फोकस नाही करू शकत. आता तुमची कॅपॅसिटी राहिली नाहीये. का राहिली नाहीये? कारण की भारत हा कर्जामध्ये डुबलेला आहे. मग आता हे नाही होत असेल मग पैसा कसा फिरणार ना. मग अशाच तुम्ही एक काम करा, लोकांच्या हाताला काय द्या, काम द्या. लोकांच्या हाताला काय द्या, काम द्या. काम मिळालं किंवा काम भेटलं तर त्यांच्या हातामध्ये काय येणार आहे, वेतन येणार आहे. वेतन आलं की ते लोक काय करतील, खर्च करतील. खर्च केला की त्या प्रकारच्या असलेल्या वस्तूची काय करतील, मागणी करतील. मग वस्तूची मागणी केली तर त्या वस्तू बनवणाऱ्या ज्या कंपनी आहे त्या कंपनी काय होतील, चालू राहतील. म्हणजे विचार करा. मग अशा स्वरूपामध्ये त्यांनी सांगितलं की पहिले तुम्ही त्यांच्या हाताला काय द्या, काम द्या. कामातून वेतन, वेतनातून खर्च, खर्चातून वस्तूची मागणी झाली तर कंपनी काय होणार आहे, चालू राहणार आहे. मग अशा प्रकारची असलेली कंपनी चालू झाली की परत लोकांना काम भेटेल, परत वेतन. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून वेतन वस्तू, वेजेस अँड गुड्स. वेजेस म्हणजे हातात पैसा देऊन टाका और उसके बाद फिर देखो जिंगा लाला हो जाने वाला है लाइफ, क्योंकि लोगों के हाथ में पैसा आने वाला है ना भाई. तो पैसा आने के बाद ऑटोमेटिकली ही विल बी एक्सपेंडिचर ऑन द काइंड ऑफ अ थिंग्स. आणि अशा पद्धतीच्या माध्यमातून तुमच्याकडे एक ऑप्शन आहे. ह्या गोष्टी केल्या तर भारत सर्वाइव्ह होऊ शकतो, हे तुम्ही मान्य करायला पाहिजे. परंतु शेवटी सरकार होतं, समाजवादींनी फार भांबरलेलं होतं. त्यांनी काही गोष्टी ऐकल्या नाही, काही गोष्टीची अंमलबजावणी थोड्याफार प्रमाणामध्ये केली. परंतु त्याच्यानंतर जी काही परिस्थिती आपल्याकडे भारतात आली तर हे सर्वांना ठाऊक आहे. नंतर आपण इकॉनॉमिकल क्रायसिसमध्ये डुबत गेलो आणि नंतर आपण कुठेतरी 8व्या पंचवार्षिक योजनेपासून आपण LPGचा ॲडॉप्ट केल्यानंतर आपल्याकडचे असलेले जे इकॉनॉमिकल सेक्टर्समध्ये आपण चेंजेस आणले, ते चेंजेस आणून भारताची असलेली इकॉनॉमिकल रिकव्हरी ही बऱ्यापैकी केलेली आपल्याला दिसून येते. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे पाठ नका करू. तुम्ही पाठ केलं, पंचवार्षिक योजना पाठ केली की तुमचं असलेलं विसरणार म्हणजे विसरणार. त्याला अगदी सोप्या ट्रिक्समध्ये मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण बॅच लवकरच लॉन्च करतोय. विशेष म्हणजे 1 तारखेपासून 15 तारखेपर्यंत नवीन वर्षाच्या निमित्ताने, ख्रिसमसच्या निमित्ताने आणि आपलं संक्रांतीच्या निमित्ताने, ह्या तिन्ही सणाच्या निमित्ताने आपण चांगल्या पद्धतीची ऑफर घेऊन तुमच्यासाठी सेवेमध्ये येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो थोडंसं दम मारा. तुमची जी कंबाईन एक्झाम असेल, राज्यसेवा एक्झाम असेल, त्याच्यामध्ये प्रिलिम्समध्ये तुम्हाला हमखास मार्क्स पाडण्याची जिम्मेदारी माझी राहणार आहे, विशेषतः पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स विषयामध्ये. त्यामुळे हे समजून घेता वेळेस पाठ नका करू, अंडरस्टँड करून घ्या. आलं लक्षात? मग अशा प्रकारे काय आहे तर CN वकील आणि PR ब्रह्मानंद आपल्याला दिसून येत आहे. मग याच्यातूनच त्यांनी वाचण्यासाठी सांगितलं होतं की भाई तुम्हारी इकॉनॉमी थोडा ओपन कर दो. म्हणून आपण बघा 7व्या पंचवार्षिक योजनेपासून आपण काय केलं होतं, सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये काय केलं होतं, ओपन मार्केट केलं होतं. मग अशा वेळेस जे आपल्याकडचं असलेलं पर्टिक्युलर सेंट्रलाइज प्लॅनिंग होती ती आता आपण कन्वर्ट केली कशामध्ये तर इंडिकेटिव्ह प्लॅनिंगमध्ये. इंडिकेटिव्ह प्लॅनिंग्स. मग इंडिकेटिव्ह प्लानिंग म्हणजे काय कि दे गिव द इंडिकेशंस कि भाई ये करो, ये इंडिकेशंस है कि तुम इसमें अगर चेंज करवा रहे हो तो इट विल बी गुड फॉर योर इंडियन इकोनॉमी. तो उसने पहले बता दिया कि भाई तुम्हारी जो प्लानिंग रहने वाली ना, अब वो क्या करो, इंडिकेटिव्ह से इंडिकेट करो, अदरवाइज यू विल बी डिस्ट्रॉय. अशा प्रकारे सांगितलेलं आपल्याला दिसून येत आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 2.1 दराने दरवर्षी वाढ घडवून आणणे हे पहिल्या पंचवार्षिक योजनेचे लक्ष्य होते. प्रत्यक्षात ते डॅश पूर्ण झालेले आहे.
आता इथं क्वेश्चन काय आहे, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये म्हणजे आपल्याकडचा जो त्या प्रकारचा असलेला जीडीपी आहे ते जीडीपी मध्ये 2.1% दराने दरवर्षी आपल्याला काय करायची होती, वाढ घडवून आणायची होती. अशा प्रकारे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये म्हणजे 1951 ते 56 पर्यंत आपण ठरवलेलं होतं, लक्ष ठेवलं होतं. परंतु प्रत्यक्षामध्ये ते किती पूर्ण झाले तर आपल्याला माहिती की प्रतिवर्षी किती 4.2. आता शब्द काय इथं नीट लक्ष ठेवायचा, त्या प्रकारचा प्रतिवर्षी, एव्हरी इयर त्याचा असलेला नंतर मीन काढला आपण, तो मीन 3.2 समथिंग निघाला. हे कन्फ्यूज करायचं नाही. प्रतिवर्षी म्हणजे पर इयर हा आपण 4.2 ने आपण अचीव करत होतो. पहिल्याच वर्षी म्हणजे 51 ते 52 मध्ये आपण 4.12च्याही पलीकडे गेलो होतो, परंतु नंतर परत दुसऱ्या वर्षामध्ये थोडंसं कमी, परत वरती, अशा प्रकारे त्याचा ॲव्हरेज काढला आणि 56व्या वर्षी 51 ते 56 पर्यंत त्याचा मीन्स काढल्यानंतर तो 3.2 निघलेला आपल्याला दिसून येतोय. तरीही फार कमेंडेबल होती आपल्याकडं, कारण की त्या प्रकारचं असलेलं आपण ही जी अचिव्हमेंट आहे ती अचिव्हमेंट करण्यावर फार फोकस केले आपल्याला दिसून येते. हेरोड डोबर मॉडेल होतं, हेरोड डोबर मॉडेलच्या माध्यमातून बिग पुश पण भेटला होता. सगळ्या गोष्टी प्रॉपरली आपण ऍक्टिव्हिटी करत होतो आणि विशेषतः ह्या असलेल्या योजनेमध्ये आपण ॲग्रिकल्चर सेक्टरवर फोकस केलेला आपल्याला दिसून येतोय. मग त्यामुळं आपण बऱ्यापैकी अन्नधान्य असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असेल तर त्याच्यामध्ये समृद्धता ही आपण काय केली होती, अचीव ही केलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे लक्षात ठेवायचं, प्रतिवर्षी 4.2 या दराने आपण अचीव केलेला आहे. एएसओ मेन्स 2019चा क्वेश्चन होता, अगदी सोपा क्वेश्चन आपल्याला दिसून येतोय. त्याच्यानंतर आहे 10वी योजना. मग 10वी योजनेमध्ये त्या प्रकारचं असलेलं परत कोणत्या क्षेत्राला गाभा क्षेत्र म्हणून मान्यता मिळाली आहे किंवा मान्यता केलेलं आहे. मी आता सांगितलं तर एएसओ मेन्स 2019चा क्वेश्चन, तो कोणतं क्षेत्र आहे, कृषी क्षेत्र आपल्याला दिसून येते. कृषी क्षेत्रावर आपण जो थोडं जास्त काय केलं होतं, फोकस तिथं केलेलं आपल्याला तिथं दिसून येणार आहे. आलं लक्षात. म्हणून बघा ना, ती आपल्याकडं जी रफ्तार योजना आहे, रफ्तार योजनेचा कृषी कल्याण योजना ज्याला आपण म्हणतो, राष्ट्रीय कृषी विकास योजना ही ह्याच काळामध्ये आपण तयार केलेली तिथं दिसून येते. मग अशा पद्धतीने कृषी क्षेत्राला गाभा क्षेत्र मानलंय की ज्याच्या माध्यमातून आपल्याकडे अन्नधान्याची असलेली जी उपलब्धता आहे त्याच्यामध्ये काही पर्सेंटाईल आपल्याला वाढवायचं होतं. तांदूळ असेल, गहू असेल, कडधान्य असेल, याच्यामध्ये आपल्याला इंक्रीजिंग ऑर्डरमध्ये काहीतरी इम्प्रूव्हायझेशन करावं लागेल. देन अँड देन इट कुड बी पॉसिबल फॉर इंडिया टू अवॉइडिंग द स्टार्वेनेशन्स, म्हणजे आपल्याकडे जी भूकबळी आहे ती कमी करता येऊ शकते. त्यामुळे त्या प्रकारचा असलेला आन्सर असणार आहे ओनली बी, फक्त ब म्हणजे 3 क्रमांकाचा आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन घेऊया. 11वी योजनेअंतर्गत सर्वसमावेशकता दर्शविणारी मोजता येण्यासारखी काही लक्ष समाविष्ट केली होती, ती म्हणजे काय? राज्य सेवा पूर्व परीक्षा 2019. आता शब्द काय आहे तर 11वी योजनेअंतर्गत मोजता येणारी, शब्द काय आहे, मोजता येणार सारखी. मग ज्यावेळेस आपण बेसिकली बघतो तर 11वा असलेली जी 5 इयर प्लॅन्स आहे, तर ह्या 5 इयर प्लॅन्स असलेला जेव्हा कालावधी लक्षात घेतो तर त्यावेळेस आपल्याला काय लक्षात येतं की 2007 ते 2012 पर्यंत याचा कालावधी होता. सोबतच ह्या 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत ज्यावेळेस आपण बघतो तर आपण टार्गेट किती ठेवलं होतं तर 9 ठेवलं होतं. सोबतच 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला उद्दिष्ट काय होते तर वेगवान आणि त्या प्रकारचं असलेलं समावेशक, काय आहे, समावेशक अशा प्रकारची इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची होती. मग हे जेव्हा आपण बघतो तर ते 11व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. परंतु हे कसं काय अचीव करायचं तर आपण त्या प्रकारचं असलेलं 6 लक्ष ठेवली होती. काय ठेवली होती? 6 लक्ष याच्यामध्ये ठेवलेली होती. मग 6 लक्ष कोणती कोणती होती तर सगळ्यात पहिलं होतं त्या प्रकारचं असलेलं आर्थिक वाढ. काय होतं? आर्थिक वाढ, म्हणजे भारताचं आपल्याला काय करायचं आहे, आर्थिक वाढवर फोकस करायचा आहे. दुसरं आपल्याला काय कमी करायचं आहे, दारिद्र्य कमी करायचं आहे, बेरोजगारी कमी करायची आहे. तिसरं आपल्याला काय वाढवायचं आहे, आरोग्य सेवा. त्याच्यानंतर त्या प्रकारचं असलेलं आपल्याला काय वाढवायचं आहे तर शिक्षणाचा रेशो वाढवायचा आहे. 5वं काय करायचं आहे तर पर्यावरण आणि त्या प्रकारचं असलेलं शाश्वतता ही आपल्याला तिथं काय करायची आहे, अचीव करायची आहे. आणि 6वं जे होतं ते म्हणजे पायाभूत सुविधा. काय होतं? पायाभूत सुविधा. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस 11वी पंचवार्षिक योजना बघतो तर त्यावेळेस आपल्याला ह्या 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये किती लक्ष ठेवले होते किंवा किती लक्षावर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं होतं तर लक्षात ठेवा ते 6 लक्ष होते की याच्यावर आपल्याला जास्त फोकस
फोकस करायचा. आर्थिक वाढ, दारिद्र्य, बेरोजगारी कमी करणे, आरोग्य वाढवणे, शिक्षण चांगलं वाढवणे, पर्यावरण आणि शाश्वता वाढवणे आणि पायाभूत सुविधा वाढवणे. मग ह्या सगळ्या गोष्टीचा असलेला जो परिपाक आहे तो आपल्याला कुठेतरी फ्रुटफुल स्वरूपामध्ये दिसायला लागतो 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. मग काही लक्ष जी मोजण्यासारखी होती तर त्याच्यामध्ये पायाभूत मोजता येतं की नाही, की आपले किती रस्ते किती किलोमीटरचे बांधले, किती हॉस्पिटल झाले, काय झालं आहे, अशा प्रकारे मोजण्या येण्यासारखी. पायाभूत सुविधा, पर्यावरणाचा ऱ्हास किती कमी झालाय, उत्पन्न किती वाढलंय, गरिबी किती कमी झाली आहे, शिक्षणाचा दर्जा आणि आरोग्याचा दर्जा वाढलाय की नाही, हे सगळं मोजण्या येणारी असलेली 6 लक्ष आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग अशा पद्धतीने असलेलं याचं उत्तर असणार आहे ऑल ऑफ दी अबव असणार आहे. अ ब क ड तिथं उत्तर आहे. कोणती लक्ष समाविष्ट होती हे तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. लक्षात येत असेल तुम्हाला जर कदाचित इथं 10वी 11वी 12वी वर जास्त क्वेश्चन येत आहे, मग तुम्हाला ह्या परफेक्टली माहिती असणं अपेक्षित आहे. चालायचं पुढं. चला, पुढील पैकी कोणते विधान चुकीचे आहे, काय आहे त्या प्रकारचं चुकीचे आहे. संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2019 क्वेश्चन आहे. नीती आयोगात नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, त्याच्यानंतर 1 जानेवारी 2015 रोजी याची स्थापना आणि पंतप्रधान यांनी ती आयोगाचे काय अध्यक्ष असतात. ज्यावेळेस आपल्याला भारताला स्वातंत्र्य भेटलं तर आपल्याला कुठेतरी प्लॅनिंग करावं लागणार होतं, कारण की प्लॅनिंग शिवाय आपल्याकडची असलेली डेव्हलपमेंट अप्रोच काय असायला पाहिजे. व्हॉट शुड बी द आवर स्ट्रॅटेजी फॉर द डेव्हलपमेंट ऑफ इंडिया बिकॉज ऑफ इंडिया गेटिंग सो काइंड ऑफ अ पुअर विदिन द इकॉनॉमिकल स्पियर. आपण फार गरीब होतो इकॉनॉमिकलच्या स्पियरमध्ये. मग अशा वेळेस आपल्याला जी काही डेव्हलपमेंट करायची होती ती एकदम शास्त्रशुद्ध आणि सायंटिफिक बेसिसवर करावं लागणार होतं, कारण की कोणत्या घटकावर जर पैसे टाकले किंवा कोणत्या घटकावर स्वरूपामध्ये आपण जर जास्त फोकस केला तर हे सगळं आपल्याला समजणं गरजेचं होतं. परिणामी भारताच्या असलेल्या ह्या गोष्टीला ॲनालिसिस करण्यासाठी आपण एक नियोजन आयोगाची स्थापना केली आणि ती नियोजन आयोगाची स्थापना 15 मार्च 1950 स्थापन केलं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये प्लॅनिंग कमिशन म्हणतो. आणि ह्या प्लॅनिंग कमिशनचं एक काम होतं की आपल्याकडं पंचवार्षिक योजनेच्या स्वरूपामध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्लॅन बनवायचा आहे की ह्या 5 वर्षामध्ये आपल्याला काय अचीव करायचं आहे, पुढच्या 5 वर्षामध्ये आपण काय अचीव करू शकतो, मागच्या 5 वर्षामध्ये काय डिफॉल्ट आला, त्याच्यामध्ये काय एरर आले, हे फाइंड आउट करायचे आणि त्याला काय करायचं, इम्प्लिमेंट करायचं. मग अशा सोबत आपण हे सगळं करता वेळेस सेंट्रलाइज प्लॅनिंग ही खूप जास्त होत चालली आहे असं कुठं वाटायला लागलं होतं. परिणाम स्वरूप आपण याच्यासोबत अजून एक संस्था स्थापन केली, ती म्हणजे 6 ऑगस्ट 1952ला. ती 6 ऑगस्ट 1952ला स्थापन केलेली जी संस्था आहे ती म्हणजे NDC म्हणजे नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल. मग आता ही NDC जेव्हा स्थापन केली तर NDCच्या मध्ये कोण कोण होतं तर लक्षात ठेवायचं, सेंट्रल गव्हर्नमेंट प्लस स्टेट गव्हर्नमेंट. मग तुमचं असलेलं युनियन टेरिटरीही त्याच्यामध्ये होतं. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट प्लॅनिंग बनवतंय पण तो अल्टिमेट कुठे इम्प्लिमेंट करायचंय, स्टेटमध्ये करावं लागेल की नाही. मग स्टेटचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशाचे जर जिथं आपला मुख्यमंत्री असेल ते मुख्यमंत्री, ह्या सगळ्यांना घेऊन त्या प्रकारचं असलेलं डेव्हलपमेंट अप्रोच काय असायला पाहिजे त्याच्यावर चर्चा चालायची. आणि ह्या चर्चेच्या माध्यमातून कशा प्रकारे आपण एक्झिक्यूट करू शकतो, हे जी प्लॅनिंग बनवलेली आहे त्या प्लॅनिंगचं असलेलं कसं रूपांतर असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस नियोजन आयोगाकडं ठरवून दिलेलं होतं. काळ बदलला, त्याच्यामध्ये काही बदल होणं अपेक्षित होतं. परिणाम स्वरूप आपल्याकडं त्या स्वरूपाला एक नवीन आकार देण्यात आला आणि पंतप्रधान मोदीचं हे त्याचं ब्रेन चाइल्ड आहे, त्याच्यामध्ये नाव दिलं नीती आयोग. काय आहे, नीती आयोग. मग नीती आयोगाचा लॉंग फॉर्म काय आहे तर नॅशनल इन्स्टिट्यूशन आहे. ते काय आहे, इन्स्टिट्यूशन आहे, इन्स्टिट्यूट नाही, इन्स्टिट्यूशन आहे. आता फरक फार मोठा आहे बरं. इन्स्टिट्यूशन म्हणजे पॉवर ऑफ ऑटर्नी ज्याला सर्वात जास्त आहे त्याला इन्स्टिट्यूशन म्हणतात आणि इन्स्टिट्यूट म्हणजे एका प्रकारचा सबऑर्डिनेट असलेला भाग असतो. मग अशा वेळेस नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर द ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अशा प्रकारे नीती म्हणून त्याचं काय केलं, ॲब्रिव्हिएशन ठेवलं आणि त्याला नीती आयोग म्हणायला सुरुवात केली. मग अशा पद्धतीचं असलेलं त्याची स्थापना 2015ला आणि हे काय असणारे आयोगाचे अध्यक्ष असणारे. त्याच्यामध्ये कंटिन्युअसली बदल होत असतात, कोणी मेंबर होतं, कोणी मेंबर होत नाही, कोणी चालल्या जातं. ह्या सगळ्या गोष्टी आता करंट अफेअर्सचा भाग आहे, तो आपण नंतर कधीतरी बघू शकतो. आलं लक्षात. मग हा 9वा क्वेश्चन आपल्याला दिसून येतोय. 10वा क्वेश्चन काय आहे, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाने खालील कोणते लाभार्थी आहे. कंबाईन ग्रुप C 2019 आहे.
आता एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये IRDP ज्याला म्हणतो, इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. काय आहे? इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. हा एक असा प्रोग्राम होता 1980चा. ह्या असलेल्या प्रोग्राम मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती ती काय, की आपल्याला रूरलची डेव्हलपमेंट करायची. मग रूरलची डेव्हलपमेंट कशी करायची, तर इंटिग्रेटेडली करायची. एकात्मिक म्हणजे काय, सर्वांगीण स्वरूपामध्ये आपल्याला तिथलची डेव्हलपमेंट करायची. आणि ह्या डेव्हलपमेंट करता वेळेस आपल्याकडे काही प्रोग्राम्स असणार आहे किंवा प्लॅन्स असणार आहे. त्या अनुषंगाने आपण तिथं काय करणार होतो, ह्या सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट करणार होतो. मग विशेषतः ग्रामीण भागामध्ये जे काही लोक असतील त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करून आपल्याला भारताच्या विकास गंगेमध्ये त्यांना इन्व्हॉल्व करायचं होतं. मग असे कोण कोण व्यक्ती होते, तर अल्पभूधारक शेतकरी ज्यांच्याकडे असलेली अगदी मार्जिनल फार्मर आहे आणि त्यांच्याकडे कोणत्याही स्वरूपातलं जास्त इन्कम सोर्स असू शकत नाही ते लोक. त्याच्यानंतर आद्य अल्पभूधारक शेतकरी, त्याच्यानंतर आहे भूमिहीन शेतकरी. आता जर तुम्ही ऑब्झर्व करायला गेले तर मोठे शेतकरी येऊ शकता का त्याच्यामध्ये? बिलकुल नाही. लॉजिकली तुम्ही हे डिलीट करू शकता. म्हणजे ABC लोक हे सगळे काय असणार आहे, ग्रामीण भागातले, जे की त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी आपण हा प्रोग्राम लॉन्च केलेला होता. मग विशेषतः हा ग्रामीण भागाच्या विकासासाठी हा लॉन्च केला होता. कारण की कुठंतरी 1980 आणि त्या प्रकारच्या काळामध्ये आपल्याला हे दिसतं की भारताच्या डेव्हलपमेंटमध्ये फार मोठी गोष्ट ही IRDPने केलेली दिसून येते. म्हणून आज पण बघा ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही गेले तर कदाचित त्यावेळेस असलेले काही आजी आजोबा असेल तर ते अजूनही म्हणतात की इंदिराबाई होती म्हणून आम्ही जगलो. कारण की इंदिराबाईंनी त्यावेळेस गावाकडे फार मोठे रिफॉर्मेशन्स आणले होते. 14 बँकेचं राष्ट्रीयकरणापासून त्या सगळ्या गोष्टी एक सोशलाइज वेलफेअर केलं होतं. मग गरिबी हटाव असेल किंवा त्यांच्या मुलांनी चालू केलेला 20 पॉईंट्स प्रोग्राम असेल, ह्या सगळ्या गोष्टीमुळे कुठंतरी इंदिरा गांधी आणि त्यांचा मुलगा जो होता राजीव गांधी हे फार फेमस झालेले आपल्याला दिसून येत आहे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीचं असलेलं ABC आपल्याला इथं आन्सर दिसून येत आहे. विधाने कोणते बरोबर आहे हे विचारलेलं आहे. पुढचा क्वेश्चन आहे 11वा. भारताच्या आर्थिक विकासाची दुसरी पंचवार्षिक योजना खालीलपैकी कोणत्या सांख्यिकी प्रतिमानावर आधारित होताना आपल्याला दिसून येते? आता झालं काय की आपल्याकडे पहिली पंचवार्षिक योजना होती ती 1951 ते 56 पर्यंत. त्याच्यानंतर काळ येतो 1956चा ते त्या प्रकारचा असलेला 61 पर्यंत. आता झालं काय की भारताच्या असलेल्या अर्थव्यवस्थेचं पोट भरलं होतं कृषी क्षेत्रावर फोकस करून. कारण की पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण कशावर फोकस केला होता, तर कृषी घटकावर. भारताला कॉन्फिडन्स निर्माण झाला की आता आपण उपाशी मरू शकत नाही. आपल्याकडचं असलेली जी काही गोष्ट असणार आहे इकॉनॉमिकल डेव्हलपमेंटसाठी, ती बेसिक जी नीड्स आहे पोट भरणं, ते आपल्याकडे भरपूर झालेलं आपल्याला दिसून येते. परंतु अशा वेळेस कुठंतरी फक्त कृषी घटकावरच आपल्याला राहता येऊ शकतं का, हा जेव्हा विचार झाला तर त्याच्यामध्ये काहीतरी वेगळा बदल करणं अपेक्षित होतं. मग वेगळा बदल काय करायचा होता की आपल्याला आता सगळ्या गोष्टीची अवेलेबिलिटी ही करून देणं भारताची जबाबदारी होती. मग जसा काळ ओलांडत गेला तर आपल्याकडं इंडस्ट्रियलायझेशन पण वाढलं पाहिजे आणि ह्या इंडस्ट्रियलायझेशन वाढण्यासाठी आपल्याकडं कॅपिटल गुड्स पाहिजे. काय पाहिजे? कॅपिटल गुड्स. कॅपिटल गुड्स म्हणजे काय, तर सोप्या भाषेमध्ये एखादी जर आपल्याला खुर्ची बनवायची असेल तर खुर्ची बनवण्यासाठी मोठं इंजिन असतं की नाही, ते मोठं इंजिन म्हणजे काय, कॅपिटल गुड्स, की ज्याच्यापासून छोट्या असलेल्या वस्तू बनवल्या जात आहे. आता बजाज कंपनी मोठी आहे की नाही, मग अशा कंपनीतून छोटे जे काही पार्ट्स असतील ते बनवल्या जातात. किंवा अशा प्रकारच्या असलेल्या ह्या ज्या सगळ्या कंपनीज आहेत छोट्या त्या काय आहे, व्हेंडर्स असणार आहे. आणि मोठी कंपनी काय, तर कॅपिटल गुड्स म्हणल्या जातं. आपल्याला लोखंड बनवायचं आहे, मग लोखंड बनवणारी कंपनी काय, कॅपिटल गुड्स आहे. त्याच्यातून बार्स निघतात, त्याच्यातून ते मोठमोठे अशा प्रकारचे पोल्स निघतात, ते काय आहे, छोटे कंपनी आहे. मग अशा वेळेस भारताला गरज होती कॅपिटल गुड्स कंपन्यांची. मग भारताने हे ओळखलं की आपण जर उद्योग क्षेत्रावर, कशावर, उद्योग क्षेत्रावर जर आपण फोकस केलं तर कदाचित भारताची असलेली डेव्हलपमेंट लवकर होऊ शकते. कारण की पोट भरलेलं होतं, आता हाताला फक्त काम पाहिजे होते, लोक फक्त बेरोजगार दिसले नाही पाहिजे. परिणाम स्वरूप आपण सेकंड पंचवार्षिक योजनेमध्ये उद्योग क्षेत्रावर एवढा भरमसाठ फोकस केला की त्याच्या माध्यमातून आपल्याला लवकर काय करायचं होतं, कॅपिटल फॉर्मेशन.
काय कॅपिटल फॉर्मेशन करायचं होतं आणि कॅपिटल फॉर्मेशनच्या माध्यमातून भारतामध्ये इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीला ग्रोथ मिळण्याची भरपूर शक्यता आपल्याला तिथं दिसून होती. परिणाम स्वरूप याचं ब्रेन चाइल्ड कोणाचं होतं तर लक्ष ठेवायचं महालोबी साहेबांचं आपल्याला तिथं दिसून येते. महालोबी साहेब म्हणजे वॉज द कन्सिडर ॲज द स्टॅटिस्टिक फादर ऑफ द स्टॅटिस्टिक ज्याला म्हणतात, ज्या माणसाने खऱ्या अर्थाने भारतामध्ये सांख्यिकीच्या स्वरूपामध्ये प्रत्येक गोष्ट ही इत्थंभूत स्वरूपामध्ये मांडलेली आहे. म्हणजे आकडेमोड काय असतात ते फिंगर टिप्स कशाला म्हणतात ते ह्या महालोबी साहेबाकडे होतं. त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी ओळखल्या होत्या आणि हे ओळखल्यानंतर कॅपिटल फॉर्मेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट की फॉर युअर डेव्हलपमेंट हे त्यांनी ओळखलं आणि त्यांनी सांगितलं की भाई लग जाओ काम को, तुमको कॅपिटल गुड्स बनाने ही पडेगे. त्यामुळे बघा तुम्ही सेकंड 5 इयर प्लॅन्समध्ये आपल्याला कुठेतरी वाटतं की भारताला त्या प्रकारचा असलेला पैसा कुठून आला, तर भारताने ह्या लोकांना हाताशी धरलं होतं. कोण कोण हे जे मोठमोठे लोक होते ना, टाटा बिर्ला वगैरे त्या काळचे, त्यांना सांगितलं लागा कामाला, तुम्ही इंडस्ट्री बनवा, आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो. मग कुठेतरी नेहरूंचा तो प्लॅन होता. मग अशा पद्धतीने भारतामध्ये डेव्हलपमेंट झालेली दिसून येते. आलं लक्षात? याचा आन्सर असणार आहे 4थ्या क्रमांकाचं. 12वा क्वेश्चन आहे, 9व्या पंचवार्षिक योजनेतील डॅश धोरण भारताच्या विस्तृत आणि वैविध्यतेचा पाया असणारे खाजगी क्षेत्र उत्पादनात वाढ आणि उत्पादन पातळी या बाबतीमध्ये पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचणारे होते. कोणतं असं धोरण होतं की ज्याच्यामुळे आपल्याकडे उत्पादन क्षमता वाढणार होती आणि त्यामुळं आपल्याकडच्या भारताची डेव्हलपमेंट वेगळ्या पद्धतीने होणार होती. आता साहजिकच आहे, 8व्या पंचवार्षिक योजनेचा ज्यावेळेस संदर्भ घेतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतंय की 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण काय अडॉप्ट केलं होतं तर LPG अडॉप्ट केलं. मग LPG अडॉप्ट केल्यानंतर आपण कशाशी जोडल्या गेलो तर जागतिकीकरणाशी जोडल्या गेलो. मग जागतिकीकरणामध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्हाला त्या प्रकारच्या असलेल्या सगळ्या गोष्टीची असलेली काय पाहिजे, पॉवर पाहिजे. पॉवर म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी अचीव करता आल्या पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुमची असलेली इकॉनॉमी जी होती ती इतके दिवस कशी होती, क्लोज होती. ती नंतर आपण कशी केली, ओपन करून टाकली. मग हळूहळू भारतामध्ये विविध असलेल्या देशातले ज्या कंपनीज होत्या त्या कंपनीज इथं भारतामध्ये यायला लागल्या. कंपनी इथं आल्या, FDI वाढला, FII वाढल्या. आपल्याकडे इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी बूस्ट हा एकदम बूम मध्ये कन्वर्ट झालेला आपल्याला दिसून येतोय. परिणाम स्वरूप भारताच्या असलेल्या ह्या सगळ्या गोष्टी होत असताना 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये फार मोठा आपण बदल स्वीकारला आणि तो म्हणजे काय की आपल्याकडची जी एक्सटर्नल फॉरेन पॉलिसीज होता त्या पॉलिसीज काय करून टाकल्या, आपण चेंज करून टाकल्या. आणि त्याच्यामध्ये आपण सर्वात जास्त काय केलं होतं, निर्यात प्रधान वृद्धी धोरण काय स्वीकारलं होतं. कारण की अपने को मिल गया था एक चान्स की भाई वी हॅव टू बी प्रूव्ह अवर सेल्फ इन विदिन द स्ट्रीम ऑफ द ग्लोबलायझेशन. जागतिकीकरणाच्या असलेल्या गोष्टीमध्ये तुम्हाला काय करायचं होतं, स्वतःला प्रूव्ह करायचं होतं. परिणाम स्वरूप जागतिकीकरणामध्ये आपला डंका कसा वाजल याच्यासाठी भारत तयार झाला होता आणि भारताने त्या स्वरूपाच्या माध्यमातून निर्यात धोरणाचा अशा प्रकारची काही आखणी केली की ज्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त आपल्याला काय करायचं होतं, निर्यात एक्सपोर्ट ओरिएंटेशन कामं करायची होती. आपल्याला बघा याच्या मागचं खरं म्हणलं ना ब्रेन चाइल्ड कोण होतं तर 9व्या पंचवार्षिक योजना आणि याच्या मागचं असलेलं ब्रेन चाइल्ड होतं ते राजीव गांधी साहेबांचं. राजीव गांधी सोबत अजून एक व्यक्तिमत्व होते ते होते सॅम पित्रोदा. आणि ह्या दोघांनी मिळून भारतामध्ये ना जी काही क्रांती आणली ना ते आपण विचार करू शकत नाही. टेलिफोन कब से आ गया विद इन द स्ट्रीम ऑफ द राजीव गांधी. मारुती 800 कधी आली तर त्याच काळामध्ये आलेली आपल्याला दिसून येते. याच्या पहिले काही होतं का, नाही. सुझुकी सामोराय गाडी कधी आलेली, तेव्हाच आली आहे. TVS कब आ गया था, वही आ गया था. BPL कब आ गया था, तभी आ गया था. म्हणजे each and everything which has been brought within the India, it's totally open within the stream of the 8 5-year plans and 9 5-year plans मध्ये आपल्याला दिसून येते. मग अशा पद्धतीने निर्यात प्रधान वृद्धीवर काय केलं होतं, आपण तिथं लक्ष केंद्रित केलं होतं. एक्सपोर्ट ओरिएंटेशन कंट्री आपल्याला बनायचं होतं. त्या कारणामुळं टॅक्स असिस्टंट मेस 2019चा क्वेश्चन आपल्याला तिथं दिसून येतोय. पुढचा क्वेश्चन आहे 10व्या पंचवार्षिक योजनेवरच क्वेश्चन आहे. 10वी पंचवार्षिक योजनेतून एकूण खर्चाचा सर्वात जास्त वाटप या क्षेत्रासाठी ठेवण्यात आलेला आपल्याला दिसून येतोय. मी तुम्हाला सांगितलं की 10वी पंचवार्षिक योजना आणि त्या संदर्भात असलेल्या काही जे फॅक्ट्स असेल ते पहिले घेतलेले. परंतु एक सर्वात सरप्राइझिंग गोष्ट आहे की भारताने गाभा क्षेत्र म्हणून 10व्या पंचवार्षिक योजनेला कृषी क्षेत्र मान्य केलं. परंतु त्याने खर्च करायचं जेव्हा ठरवलं तर त्यावेळेस आपल्याला दिसतं की ऊर्जा क्षेत्र आहे. कोणतं आहे, ऊर्जा क्षेत्र. कदाचित तुम्हाला आठवते की नाही मला माहित नाही, परंतु पोखरण सारखी जी टेस्ट आहे ती ह्याच काळामध्ये झाली. आपल्याला ना ऊर्जा क्षेत्रामध्ये स्वावलंबता आणणं फार गरजेचं होतं.
झालं काय, भले की आपण कृषी क्षेत्रावर आपण सगळ्यात फोकस करत होतो, शिक्षण क्षेत्रावर फोकस करत होतो, पण त्याच्या मागचं असलेलं मूळ तुम्हाला कदाचित जर पॉलिटिकली जर विंग बघायला गेलं ना, त्यावेळेस आपण चॅलेंज ॲक्सेप्ट केली होती. अमेरिकेने आपल्याला डावललं होतं की तुम्ही अणुबॉम्ब बनवू शकत नाही, जर बनवलं तर आम्ही तुमच्यावर काय करणार आहे, बंधनं घालणार आहे. भारताने एक ना दोन काही सुचवलं, पण भारताला सांगितलं की ऊर्जा क्षेत्रामध्ये आमचा हात कोणी आता पकडणार नाही, वाटेल त्या पद्धतीचा आम्ही खर्च करायला तयार आहोत. मग तो अणुबॉम्ब बनवण्याच्या त्या प्रकारच्या असलेल्या जे सिव्हिल यूजसाठी आम्ही जे बनवणार आहे न्यूक्लिअर एनर्जी, त्याच्यावर खर्च करणं का भाग होईना, आम्ही त्या प्रकारे करू. आणि परिणामस्वरूप APJ अब्दुल कलाम सरांच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या असलेल्या ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून पोखरण टेस्ट केली आणि आपण तिथं ऊर्जा क्षेत्रावर भरमसाठ खर्च केलेला दिसून येतोय. म्हणून असं म्हटलं जातं की त्या काळामध्ये एकूण खर्चाचा सर्वात जास्त खर्च कुठं झाला होता, ऊर्जा क्षेत्रावर झालेला आपल्याला दिसून येतोय. याच्या टॅक्स असिस्टंट मेन्स 2019 मध्ये क्वेश्चन विचारलेला दिसून येतोय. 14वा क्वेश्चन आहे, पुढचा घेऊया. 7व्या पंचवार्षिक योजनेसाठी सर्वात जास्त वित्तीय पुरवठा यापासून मिळायला लागला. आता मी तुम्हाला सांगितलं की 7वी योजना म्हणजे एका प्रकारची असलेली 85 ते 90चा काळ, म्हणजे थोडं त्या प्रकारचं असलेलं शासनाचा असलेला काय वाढला होता, खर्च वाढला होता. काय वाढला होता, शासनाचा खर्च वाढला. मग खर्च भागवण्यासाठी आपण शासन काय घेत असतं, मार्केटमधून कर्ज घेत असतं. काय घेत असतं, कर्ज. मग शासनाने हा काय केला होता, बाजारातून कर्ज जास्त घेतलं होतं आणि नंतर तर कर्ज बाजारी झाला, सगळं डुबगायला आलं आणि त्या प्रकारचं असलेलं आपली इकॉनॉमी कोलॅप्स झाली. त्याच्यानंतर 8वी पंचवार्षिक योजना LPG, वर्ल्ड बँक कडनं कंडिशनल लोनच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी, हे तुम्हाला आता पुढचं सगळं माहिती आहे. मग कशासाठी वित्तीय पुरवठा कुठून जास्त आलेला आहे, तर बाजारातील कर्ज, हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पुढचं, 4थ्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान पुढीलपैकी कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले. आता 4था पंचवार्षिक योजना म्हणजे आता ही जर बघायला गेली तर 1969 to 74 म्हणजे इंदिरा गांधीजींचा काळ. आणि विशेषतः ह्या काळामध्ये जर तुम्ही बघायला गेलं ना, तर दुष्काळ हा काय होता, जास्त स्वरूपातला होता. मग आपल्याकडे गावाकडच्या लोकांना म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांना आपल्याला फुकट काही द्यायचं नव्हतं, त्यांच्याकडनं काही थोडेफार प्रमाणामध्ये काम करून घ्यायचं होतं, म्हणजे हाताला काम पण भेटत आणि रोजगाराची सेवाही उपलब्ध करता येऊ शकते. मग ह्या दृष्टिकोनातून 4थ्या पंचवार्षिक योजनेवर गरिबी हटवासोबत आपण अशा पद्धतीचे असलेले मॉडेल्स यूज केले की त्यांच्या हाताला काम पण देऊ आणि त्या कामाच्या सोबत त्यांना वेतनही दिल्या जाईल आणि वेतनातून कुठेतरी त्या प्रकारचं असलेलं जी दुष्काळाची स्थिती नैसर्गिक स्वरूपातली आहे ती मानव स्वरूपात कन्वर्ट होऊ नये याच्यासाठी काळजी घेतल्या गेली आणि त्याच्यासाठी काही प्रोग्राम्स लॉन्च केले. मग ते प्रोग्राम्स कोणते कोणते आहे, तर अर्वेक्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम, ज्याला आपण ड्रॉट प्रोन एरियाज कार्यक्रम म्हणतो. मग ड्रॉट प्रोन एरिया जो डेव्हलपमेंट आहे म्हणजे दुष्काळग्रस्त जो भाग आहे त्याला दूर करणे. सोबतच सीमांत शेतकरी व शेतमजूर यांचा जो कार्यक्रम आहे की त्यांना वेलफेअर करणे, त्यांची अपलिफ्टमेंट करणे. त्याच्यानंतर आहे लघु शेतकरी विकास कार्यक्रम, मार्जिनल लँड डेव्हलपमेंट प्रोग्राम ज्याला आपण म्हणतो. हे तिन्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यावेळेस असलेला जो काळ होता त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, ह्या योजना इम्प्लिमेंट केलेल्या आहे. म्हणजे आन्सर असणार आहे वरील सर्व. काय आहे 15वा क्वेश्चन. 16वा आहे, नव्या भारताबाबत पंडित नेहरूंचा दृष्टिकोन खालीलपैकी कोणत्या तत्वाशी संबंधित आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018. आपल्याला तर सर्वांना ठाऊक आहे समाजवादी विचारसरणी नेहरूंच्या रक्तामध्ये भिनलेली होती, त्यामुळे समाजवादी विचार सोडून दुसरं कोणताच येऊ शकत नव्हता. कारण की भारताने ऑलरेडी भांडवलशाहीचं, कोणाचं, भांडवलशाहीचं स्वरूप पहिलेच बघितलं होतं. कोणाच्या रूपामध्ये, ब्रिटिशांच्या रूपामध्ये, की ब्रिटिश लोक जर भांडवलशाही असेल आणि त्यांचं रूप एवढं बेकार असेल त्याच्यापेक्षा हे सोडून द्या आणि अल्टिमेटली पॉवर कोणाच्या हातात घ्या, गव्हर्नमेंटच्या हातात घ्या. आणि गव्हर्नमेंटचा किंग कोण, PM असणार आहे आणि PMच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या गोष्टी क्लिअर होईल. अशा पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय की पंडित नेहरू वॉज अ फर्स्ट किंग टू इंट्रोड्यूस द कम्युनिस्ट किंवा तुमची असलेली समाजवादी विचारसरणी आणि भारताच्या असलेल्या अर्थव्यवस्थेसोबतच राज्यव्यवस्थेमध्ये देखील समाजवादीचा झळक आपल्याला दिसून येतोय. त्यामुळे सोपं होतं समाजवादी तत्व. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018. 17वा क्वेश्चन काय, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी लोह पोलाद कारखाना सुरू करण्यात आलेला नाही. शब्द आहे नाही विचारलेला आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018. मी तुम्हाला सांगितलं की दुसऱ्या पंचवार्षिक योजना कशावर फोकस करते, तो उद्योग क्षेत्रावर. मग उद्योग क्षेत्र स्थापन करण्यासाठी आपल्याकडं भारताने भरपूर काही गोष्टी केल्या होत्या. मग उद्योग क्षेत्र स्थापन करण्यासाठी आपण विविध देशांचं मदत घेतली आणि आपल्याकडं मोठमोठ्या स्वरूपातले काय केले होते, आपण उद्योग स्थापन केले होते. एक शॉर्टकट सांगून देतो, लक्ष ठेवायचा. 2
2RBD एक शॉर्टकट आहे. काय आहे? 2RBD. 2 म्हणजे दुसरी पंचवार्षिक योजना, R फॉर रूरकेला, B फॉर भिलाई, D फॉर दुर्गापूर. एक लक्ष ठेवायचं. काय आहे? त्या प्रकारचं असलेलं 2RBD. अशा प्रकारे जर तुम्ही लक्ष ठेवलं तर बऱ्यापैकी लक्ष तिथं राहू शकतं. मग अशा पद्धतीने असलेला जो आहे संदर्भ, मग रूरकेला आणि त्या प्रकारचं असलेलं रूरकेला कुठं आहे? तर ओरिसामध्ये, भिलाई प्रकल्प छत्तीसगड आणि दुर्गापूर कुठे आहे? पश्चिम बंगाल. बोकारो झारखंड हा त्या प्रकारचा असलेला हा नव्हता, हा नंतरच्या प्लॅनमध्ये आलेला आपल्याला दिसून येतोय. म्हणून लक्ष ठेवायचं की 2RBD हे कोणत्या याच्यामध्ये होता? दुसऱ्या पंचवार्षिक योजना. कोणता नव्हता? तर बोकारो म्हणजे ड प्रकारचा आहे, म्हणजे 3 क्रमांकाचं उत्तर आपल्याला दिसून येतं. राज्य सेवा पूर्व परीक्षा 2018. आलं लक्षात? लास्ट क्वेश्चन, सेकंड लास्ट क्वेश्चन आहे, 12व्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते? त्या प्रकारचा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018. आपल्याला माहिती की 2012 ते 17 ह्या पद्धतीच्या असलेल्या काळासाठी आपल्याकडे काय ठेवलं होतं? आपण 12वी पंचवार्षिक योजना ठेवली होती. परंतु नंतर जे काँग्रेसचं सरकार होतं ते पडलं. 14 साली मोदी गव्हर्नमेंट आले आणि मोदी गव्हर्नमेंटनी हा सगळा जो पसारा आहे तो गुंडाळून ठेवला आणि याच्या पुढे पंचवार्षिक योजना बंद झाल्या आहे असं त्यांनी संदर्भ देत त्या सगळ्या गोष्टी केल्या. परंतु त्याचं जे काही मूळ तत्व होते ती खूप चांगली होती आणि त्याचे असलेले जे मुख्य उद्दिष्ट होते ना ते आपण लक्ष 25 लक्षामध्ये डिवाइड केलं होतं. किती? 25 लक्षामध्ये डिवाइड केलं होतं. जसं की 11व्या पंचवार्षिक योजनेचे लक्ष किती याच्यामध्ये होते? डिवाइड 6 मध्ये होते. आणि मग त्या प्रकारचं असलेलं हे 25 कुठं होते? तर ते 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. म्हणून ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं फास्टर, शाश्वत आणि अधिक सर्वसमावेशक वृद्धी साधने याचा वापर करून आपल्याला काय करता येऊ शकतं? ह्या सगळ्या गोष्टी अचीव्ह करता येऊ शकतं हे तिथं सांगितलेलं दिसून येतं. त्याच्यानंतर आहे 19वा क्वेश्चन, 4थ्या पंचवार्षिक योजनेची पुढील पैकी कोणती उद्दिष्ट होती? कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2018. आता आपल्याला तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक उद्दिष्ट तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस आपल्याला काय दिसतंय की स्थैर्य, सहवृद्धी, स्वावलंबन, सामाजिक न्याय हे तीनही आपल्याला काय होते? 4थ्या पंचवार्षिक योजनेचे होते. म्हणजे वरील सर्व आपल्याला लक्षात येऊ शकतं. एक जाता जाता अजून पण एक शॉर्टकट सांगतो. 4थी योजना, 5वी योजना, 6वी योजना ह्या तीनही योजनाचं जर कोणतं मॉडेल यूज केलं असेल तर लक्ष ठेवायचं, मान आणि रुद्र. काय? मान आणि रुद्र हे मॉडेल यूज केलेलं आहे. कोणतं मॉडेल? मान आणि रुद्र हे मॉडेल यूज केलेलं आहे 4th, 5वी, 6वीची. पहिलं कोण होतं? तर हेरॉड अँड डोमर. कोणतं? हेरॉड डोमर. दुसरं महालोबिस होतं. तिसरं कोणतं होतं? तर त्या प्रकारचं तिसरी तर सुट्टीच दिलेली आपल्याला तिथं दिसून येते. आणि 4थी, 5वी, 6वी हे आपल्याला दिसते. 7वीमध्ये ब्रह्मानंद वकील होते आणि 8वी पासून त्या प्रकारचं असलेलं जे राव आणि पर्टिक्युलर तुमचं असलेलं सिंग अँड राव मॉडेल आपल्याला इम्प्लिमेंट करताना दिसून येत आहे. हे अशा काही गोष्टी तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. लास्ट आहे 20वा क्वेश्चन, या योजनेमध्ये पहिल्यांदा समावेशन आणि शाश्वत विकास हे उद्दिष्ट विचारात घेण्यात आले आहे. साहजिकच आहे, नावतच आहे समावेशन आणि शाश्वत विकास. परंतु लक्ष ठेवा 11व्या पंचवार्षिक योजनेपासून खऱ्या अर्थाने याचा असलेलं इम्प्लिमेंटेशन झालं आहे. कारण की 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये किती लक्ष होते? 6 लक्ष. त्या 6व्या लक्षामध्ये पर्यावरण. काय? पर्यावरण आणि शाश्वत अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे. मग शाश्वत ह्या स्वरूपातलं जर खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर 11व्या पंचवार्षिक योजना आपल्याला दिसून येते. मग 11वी आहे का? येस, 11वी आपल्याला तिथं दिसून येणार आहे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीचे असलेले हे 20 क्वेश्चन, याच्याही पलीकडे नंतर जाऊन अजून 20 क्वेश्चन, 20-25 क्वेश्चन असणार आहे भाग 2 मध्ये, जे की आपण उद्या परवा डिस्कस करता येऊ शकतं. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला ह्या प्रकारच्या असलेल्या ज्या काही गोष्टी आवडत असेल, ही जी सिरीज आवडत असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि त्या पद्धतीचं असलेलं जर तुम्हाला हे फॉरवर्ड करता येत असेल तर प्लीज करू शकता. याच्यामुळे थोडंसं आपलं जे चॅनल आहे ते ग्रो होईल आता, कारण की इनिशियल स्टेज आहे. तुम्ही जेवढं उदंड प्रतिसाद देत आहे त्याच्यावर तर खरंच धन्यवाद, म्हणजे शतशः धन्यवाद. परंतु त्या प्रकारे अजून ह्या गोष्टी प्रमोट झाल्या पाहिजे. थोडंफार मलाही इथं प्रसिद्धी मिळेल, बाकी काहीच अपेक्षा नाही आहे. हे तुम्ही करू शकता आणि त्या प्रकारचं असलेलं आपण भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये. कीप स्टडी, बी हॅपी. थँक्यू सो मच.